नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणेश सर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही दिवसापासून आपण बॉम्बे हायकोर्ट परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाच्या लेक्चरची एक सिरीज चालू केली आहे, ज्यामध्ये काही लेक्चर्स हे कम्प्युटरचे आहेत, त्याचप्रमाणे काही लेक्चर हे आपले GK GSचे आहेत. त्याच सिरीजमधलं आजचं हे अतिशय महत्त्वाचं लेक्चर आहे, ज्यामध्ये आपल्याला हायकोर्ट संबंधी जे पण प्रश्न विचारले जातील, GK GSमध्ये जे पण प्रश्न विचारले जातील, सर्व प्रश्न मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं म्हणजे हे 2 लेक्चर होतील, एका लेक्चरमध्ये सर्व कंटेंट येणार नाही, म्हणून मी 2 लेक्चर घेऊन येणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये प्रामुख्याने आपण हायकोर्ट संबंधी जे पण प्रश्न विचारले जाऊ शकतात ते सर्व प्रश्न कव्हर करणार आहोत. एकदा मला सर्वांनी सांगायचं आहे, तुम्ही सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंय का? बरेचशा विद्यार्थी मित्रांनी जवळपास काही व्हिडिओ आपले 10,000 पर्यंत गेलेत, काही 20-25 हजारापर्यंत गेलेत, परंतु सर्व विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये. जर तुम्हाला लेक्चर आवडत असतील, जर आपला कंटेंट आवडत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की 100% या लेक्चरचा आपल्याला फायदा होतोय, तर सर्वांनी नक्की लेक्चरला लाईक करत जा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करत जा आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. हे आपलं नवीन चॅनल आहे, यावर अशाच पद्धतीचे दर्जेदार कंटेंट घेऊन येण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. खूप जास्त या ठिकाणी तुमचं सहकार्य होणार आहे. करूयात आपण लेक्चरला सुरुवात. तर आजच्या लेक्चरमध्ये GK GS यामधला हायकोर्टशी संबंधित आपल्याला प्रश्न विचारतात, ते सर्व प्रश्न मी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. एका प्रश्नामध्ये जास्तीत जास्त नेहमीप्रमाणे तुम्हाला स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करणार आहे. एक्सप्लेनेशन एकदम व्यवस्थित असेल, तुम्हाला लेक्चर व्यवस्थित बघायचं आहे. त्याचप्रमाणे लेक्चरच्या PDF साठी तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम, त्याचप्रमाणे आपल्या व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे त्याची लिंक दिलेली आहे, तुम्ही ते जॉईन करून घेऊ शकता. त्यावर तुम्हाला ह्या PDF सुद्धा मिळणार आहेत. करूयात आपण सुरुवात. चलो, लेक्चर सुरू करण्यापूर्वी 1 मिनिट तुमचा सर्वांचा वेळ घेतोय. जर तुम्ही आपले कम्प्युटरचे लेक्चर बघितले असतील आणि ते लेक्चर तुम्हाला आवडले असतील, मी एकदम सोप्या भाषेमध्ये भरपूर सारे लेक्चर्स टाकलेले आहेत, जे तुम्हाला लगेच समजतील, लक्षात राहतील, अशा काही ट्रिक्स सुद्धा त्यामध्ये सांगितलेल्या आहेत. जर तुम्हाला ते लेक्चर आवडले असतील आणि तुम्हाला असं वाटतंय की आपण बॅच घेऊ शकतो आणि 10 पैकी 10 मार्क्स आपल्याला मिळवायचे असतील, जास्तीत जास्त मार्क्स आपल्याला मिळवायचे असतील, तर तुम्ही नक्कीच आपली ही बॅच, ऑनलाईन बॅच आहे, जी जॉईन करू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे, 9172988063 या नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता, व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. 100% बॅच जॉईन करून घेऊ शकता. तुम्हाला या बॅचचा फायदाच होणार आहे. करूयात आपण सुरुवात. चलो, आता आपलं चॅनलला सबस्क्राईब करायचं सांगून झालं, बॅचबद्दल सांगून झालं. आता सुरुवात करायची आता आपल्याला आपल्या मेन कंटेंटला, ज्यामध्ये पहिला प्रश्न आहे, बॉम्बे हायकोर्टची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1950, 14 ऑगस्ट 1862 की 1 जानेवारी 1860? सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मी या ठिकाणी उत्तर पण सांगणार आहे आणि स्पष्टीकरणामध्ये खूप जास्त गोष्टी तुमच्या क्लिअर होतील बरं का. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. मग या प्रश्नाचं उत्तर काय येईल? आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 14 ऑगस्ट 1862. बरोबर आहे की नाही? आता आपण बघूया थोडक्यात याचं स्पष्टीकरण. महत्त्वाचं लक्षात ठेवा, जर बॉम्बे हायकोर्टच्या स्थापनेचा आपण इतिहास बघितला तर लक्षात ठेवा, ब्रिटिश संसदेने एक कायदा संमत केला होता बरं का. ब्रिटिश संसदेचा एक कायदा होता, ज्या कायद्याचं नाव होतं इंडियन हायकोर्ट ऍक्ट 1861. तुम्हाला कायदा सुद्धा विचारला जाऊ शकतो. इंडियन हायकोर्ट ऍक्ट 1861 म्हणजेच इंडियन हायकोर्ट कायदा 1861. या कायद्यानुसार भारतामध्ये 3 हायकोर्टची स्थापना करण्यात आली. सगळ्यात पहिलं होतं कलकत्ता हायकोर्ट, त्याचप्रमाणे दुसरं होतं बॉम्बे आणि तिसरं आहे मद्रास. आलं लक्षामध्ये? कलकत्ता उच्च न्यायालय, बॉम्बे उच्च न्यायालय आणि मद्रास उच्च न्यायालय. आणि लक्षात ठेवा, आता यासंबंधी मी तुम्हाला पुढे जास्त सांगणारच आहे, पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला विचारलं यापैकी सर्वात पहिलं उच्च न्यायालय कोणतं स्थापन झालं, तर ते आहे कलकत्ता उच्च न्यायालय. कधी स्थापना झाली होती? 1 जुलै 1862ला. कधी स्थापना झाली? 1 जुलै 1862ला. तुम्हाला जर प्रश्न विचारला भारतातील सर्वात जुनं हायकोर्ट कोणतं आहे? कलकत्ता हायकोर्ट. स्थापना 1 जुलै 1862ला. त्यानंतर दुसरं आहे बॉम्बे हायकोर्ट. स्थापना झाली होती 14 ऑगस्ट 1862ला. आणि तिसरं महत्त्वाचं आहे मद्रास हायकोर्ट, ज्याची स्थापना झाली होती 15 ऑगस्ट 1862ला. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे, यातला कोणताही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. बरोबर एक नाही? म्हणजे या प्रश्नामध्ये आपलं काय कव्हर झालंय? बॉम्बे हायकोर्टची स्थापना कधी झाली, भारतातलं पहिलं हायकोर्ट कोणतं आहे
आणि इंडियन हायकोर्ट ऍक्ट 1861 नुसार किती हायकोर्टची स्थापना झाली? 3. हे तीनही तुम्हाला महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. अधिकृत स्थापना आहे 14 ऑगस्ट 1862 ला. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा पॉईंट आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. क्लिअर आहे सर्वांना? चला, हे सुद्धा महत्वाचं आपण जर बघितलं तर तुम्हाला प्रश्न यावर विचारला जाऊ शकतो. जाऊयात आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, बॉम्बे हायकोर्टची किती खंडपीठे आहेत? प्रश्न विचारतील, बॉम्बे हायकोर्ट जे आहे या हायकोर्टची किती खंडपीठे आहेत? एक आहे, पहिला पर्याय आहे 1, 2, 3 की 4? चला सांगा बरं सर्वांनी. उत्तर देण्याचा सर्वांनी प्रयत्न करायचा आहे, पटपट उत्तर द्यायचं आहे. तर किती आहेत? एकूण 3 खंडपीठ आहेत. मग याबद्दल प्रश्न विचारतील का? काय काय प्रश्न विचारला जाऊ शकतो ते पण आपण कव्हर करून घेऊया. सगळ्यात पहिला आहे नागपूर खंडपीठ. लक्षात ठेवा बरं का. पहिलं कोणतं आहे? नागपूर खंडपीठ. त्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर, म्हणजे याचं नाव औरंगाबाद खंडपीठ, हे दुसरं झालं बरं का. आणि तिसरं महत्वाचं आहे पणजी खंडपीठ. हे 3 खंडपीठ आहेत, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्व जर आपण बघितलं, प्रिन्सिपल सीट किंवा मुख्य पीठ कोणतं आहे? ते आहे मुंबई. तुम्हाला प्रश्न काय विचारतील? जे बॉम्बे हायकोर्ट आहे त्याचं मुख्य पीठ, प्रिन्सिपल सीट तर असणार आहे मुंबई. आणि 3 खंडपीठ कोणते आहेत? नागपूर, छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद, आणि तिसरं आहे पणजी खंडपीठ. तुम्हाला ऑप्शनमध्ये काय देतील? पुणे देतील. पुणे खंडपीठ आहे का? नाहीये बरं का. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, महत्वाचं, अतिशय महत्वाचं आहे. आता नागपूर खंडपीठ जे आहे ना, याची स्थापना झाली होती 1 नोव्हेंबर 1956 ला. याची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर राज्य पुनर्रचनेनंतर, राज्य पुनर्रचना ज्यावेळेस झाली होती त्यानंतर विदर्भ भाग मुंबई राज्याला जोडला गेला. आणि महत्वाचं लक्षात ठेवायचं, त्या अगोदर तिथं नागपूर उच्च न्यायालय जे होतं त्याचं रूपांतर कशामध्ये करण्यात आलं? मुंबई उच्च न्यायालयाच्या एका खंडपीठामध्ये करण्यात आलं. ते खंडपीठ म्हणजे कोणतं? नागपूर खंडपीठ. तुम्हाला डीप मध्ये नाही विचारणार, विचारतील काय? नागपूर खंडपीठ. महत्वाचं स्थापना तुम्ही लक्षात ठेवा 1 नोव्हेंबर 1956. पुढचा आहे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद खंडपीठ. याची स्थापना झाली होती 27 ऑगस्ट 1981 ला. कधी? 27 ऑगस्ट 27 ऑगस्ट 1981 ला. ज्याला कायमस्वरूपीचा दर्जा कधी मिळालाय? तो आहे 1984 ला. अतिशय महत्वाचं आहे. आणि प्रामुख्याने मराठवाडा विभाग जो आहे या विभागातील समस्या सोडवण्यासाठी किंवा या भागासाठी स्थापन झालेलं खंडपीठ कोणतं? ते आहे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद खंडपीठ. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे पणजी गोवा खंडपीठ. हे जर आपण प्रामुख्याने बघितलं, याची स्थापना कधीची आहे? 30 ऑक्टोबर 1982. कधीची आहे? 30 ऑक्टोबर 1982. गोवा, दमण दीव या प्रदेशांसाठी हे कायमस्वरूपी असलेलं खंडपीठ आहे कोणतं? तर पणजी किंवा गोवा खंडपीठ. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. समजलं सर्वांना? आपण सुरुवातीला बॉम्बे हायकोर्ट बद्दल बघितलं, नंतर आपण त्याचे खंडपीठ कोणते आहेत त्याबद्दल सुद्धा बघितलं. हा प्रश्न आपल्याला विचारला जाणार आहे. पुढचा प्रश्न आहे, बॉम्बे हायकोर्टचे अधिकार क्षेत्र, ज्याला आपण ज्युरिडिक्शन असं म्हणतो, हे खालीलपैकी कोणत्या राज्यावर नाहीये? म्हणजे बॉम्बे हायकोर्ट जे आहे, मुंबई उच्च न्यायालयाचं जे पण अधिकार क्षेत्र आहे ते कुठपर्यंत आहे हे आपल्याला प्रश्न विचारला आहे. यामध्ये महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दादरा आणि नगर हवेली यापैकी काय उत्तर येणार आहे आपलं? बघा, मी काय केलंय, काही प्रश्न सोपे घेतलेत आणि काही प्रश्न खूप अवघड पण घेतलेत. उद्देश काय माझा? सोपा प्रश्न आला तरी चुकला नाही पाहिजे, आणि एकदम आउट ऑफ द बॉक्स आपण ज्याला म्हणतो ना, असा प्रश्न जरी आला तरी माझा चुकला नाही पाहिजे, हा माझा उद्देश आहे. त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत बघा. तुम्हाला या लेक्चरमधून प्रश्न 100% परीक्षेला दिसणार म्हणजे दिसणारच, हे मी तुम्हाला आत्ताच गॅरंटीने सांगतो. क्लिअर आहे? आलं लक्षामध्ये? मग काय उत्तर येईल आपलं? गुजरात. गुजरात येणार नाही, कारण की गुजरातचं आपलं स्वतःचं काय हायकोर्ट आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग एक्सप्लेनेशन मध्ये काय बघणार आपण? एक्सप्लेनेशन मध्ये लक्षात ठेवायचं आहे, मुंबई उच्च न्यायालय जे आहे याचं अधिकार क्षेत्र कुठे येतं? महाराष्ट्रामध्ये. पहिलं काय आहे? महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये मुख्य पीठ कोणतं आहे? मुंबई. आणि इतर खंडपीठ कोणते आहे? नागपूर आणि औरंगाबाद. दुसरं राज्य कोणतं येतं? गोवा. गोव्याचं खंडपीठ कोणतं आहे? पणजी. तुम्हाला विचारतील, जे बॉम्बे हायकोर्ट आहे त्याचा अधिकार क्षेत्र कुठे कुठे आहे? महाराष्ट्र आहे, त्यानंतर गोवा आहे, त्यानंतर केंद्रशासित प्रदेश जर आपण विचार केला तर दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव या सर्वांमध्ये जर आपण बघितलं, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे
परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र राज्य येतं, गोवा राज्य येतं, दादरा नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशामध्ये सुद्धा कोणतं अधिकार क्षेत्र आहे, कोणत्या हायकोर्टचं अधिकार क्षेत्र आहे, ते आहे बॉम्बे हायकोर्ट. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. हे तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर आलं लक्षामध्ये. आता बाकीचं जे पॉलिटिचा भाग आहे तो मी तुम्हाला इतका जास्त सांगत नाही. आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने जे महत्त्वाचं आहे ते मात्र आपण व्यवस्थित लक्षात घेण्याचा प्रयत्न करूयात. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश कोण होते. आता थोडेसे अवघड प्रश्न आहेत बरं का. मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश कोण होते हे तुम्हाला सांगायचं आहे. MC छागला, त्यानंतर हरिलाल कानिया, त्यानंतर PB गजेंद्रगडकर, त्यानंतर आहे YV चंद्रचूड. मला सांगायचे प्रत्येकाने पटपट सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे मला सर्वांकडून अपेक्षा आहे, या उत्तर सांगण्याची अपेक्षा आहे. चला पटपट सांगा. चलो काय येईल उत्तर. चलो चलो पटपट सांगायचं सर्वांनी. या प्रश्नाचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 1 MC छागला हे मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश होते. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे, सर्वांनी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, महत्त्वाचं बघायचं या ठिकाणी स्पष्टीकरण. आपण जर बघितलं MC छागला, भारत स्वतंत्र झाला ना, भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश कोण बनले बॉम्बे हायकोर्टचे, त्यांचं नाव आहे MC छागला. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्यांनी कधीपासून ते मुख्य न्यायाधीश होते तर 3 जानेवारी 1948 ते 1958, जवळपास 10 वर्ष त्यांनी या पदावर काय केलेलं आहे, काम केलेलं आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता इथं जे दिलंय ना, हरिलाल कानिया हे भारताच्या सुप्रीम कोर्टचे पहिले सरन्यायाधीश होते बरं का. म्हणजे भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण असा प्रश्न जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला तर एच.जे. कानिया किंवा हरिलाल कानिया हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जर मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश कोण असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे कोण आहेत तर ते महत्त्वाचे आहेत तर MC छागला. अजून मी तुम्हाला काही महत्त्वाची माहिती सांगणार आहे, ती सर्वांनी एकदा बघून घ्या. या ठिकाणी बघा, ही सर्व माहिती तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेनेशन लगेच देतो त्याचं. चला इथपर्यंत सर्व क्लिअर. चलो चला सांगा पटपट सर्वांनी. बघितलं. आता महत्त्वाचं बघा बरं का, तुम्हाला प्रश्न काय विचारतील. तुम्हाला पहिला प्रश्न विचारला जाऊ शकतो, मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते तर त्यांचं नाव होतं सर मॅथ्यू रिचर्ड सॉस. लक्षात घ्या बरं का, त्यांचं नाव काय होतं, सर मॅथ्यू रिचर्ड सॉस. हे पहिले होते. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती 1862 मध्ये. 1862 ते 1866 या कालखंडामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे बॉम्बे हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश कोण होते, त्यांचं नाव आहे सर मॅथ्यू रिचर्ड सॉस. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. किती, 4 वर्षासाठी होते. जर तुम्हाला भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर विचारलं पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते भारतीय, त्यांचं नाव आहे MC छागला. हे जर आपण बघितलं तर जवळपास 10 वर्ष या पदावर होते. हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून कोण नियुक्त झाल्या. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा बरं का. मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून कोण नियुक्त झाल्या त्यांच्याबद्दल जर तुम्हाला विचारलं तर त्यांचं नाव काय आहे, न्यायमूर्ती सुजाता मनोहर. त्यांचं नाव काय आहे, न्यायमूर्ती सुजाता मनोहर. ज्या आपण जर बघितलं, लक्षात ठेवायचं 1978 मध्ये नियुक्त झाल्या. आणि विशेष म्हणजे 1994 मध्ये, कधी 1994 मध्ये मुंबई हायकोर्टच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनल्या. दोनही पॉइंट महत्त्वाचे आहे. मुंबई हायकोर्टच्या, बॉम्बे हायकोर्टच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण आहेत, त्या आहेत महत्त्वाच्या सुजाता मनोहर, न्यायमूर्ती सुजाता मनोहर. प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता अजून एक प्रश्न तुम्हाला विचारला जाईल, तो म्हणजे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत. बॉम्बे हायकोर्टचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत, त्यांचं नाव आहे न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर. न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर हे
5 सप्टेंबर 2025 पासून या पदावर आहेत आणि ते कितव्या क्रमांकाचे आहेत? 49व्या क्रमांकाचे आहेत बरं का. मग माझं काम काय आहे? मला हे माहिती पाहिजे की 48व्या क्रमांकावर कोण होते आणि 47व्या क्रमांकावर कोण होते. हे दोनही नाव माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण की प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. आलं लक्षामध्ये? 49वे बॉम्बे हायकोर्टचे 49वे मुख्य न्यायाधीश आहेत श्री चंद्रशेखर. तर 48वे कोण होते? त्यांचं नाव आहे आलोक आराध्य. 47वे तुम्ही सांगायचे. यांचं नाव काय आहे? आलोक आराध्य. तुमचं एकच काम आहे, तुम्ही सांगायचे मला या ठिकाणी 47वे कोण होते. प्रश्न विचारला जाणार आहे, लक्षात घ्या. आता पुढचा जो आपला व्हिडिओ येणार आहे ना, त्यामध्ये जिल्हा न्यायालय असेल, सुप्रीम कोर्ट म्हणजे आपलं सर्वोच्च न्यायालय असेल, त्याबद्दलचे मी प्रश्न घेणार आहे बरं का. आणि तुम्हाला सांगतो, यावर प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार. एकाच लेक्चरमध्ये सर्व प्रश्न घेतले असते तर ते काय झालं असतं, खूप मोठा व्हिडिओ झाला असता. त्यापेक्षा आपण काय करू, 2 व्हिडिओ मिळून सर्वच कव्हर करू. यातले प्रश्न परीक्षेला दिसणार म्हणजे दिसणार. PYQ अनालिसिस जर तुम्ही केलं व्यवस्थित, तुमच्या लक्षात येईल या पद्धतीचे प्रश्न विचारतात. बरोबर आहे की नाही? चलो, तर समजलंय सर्वांना. पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश MC छागला. त्यानंतर पहिले मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? सर मॅथ्यू रिचर्डसॉस. जर तुम्हाला महिला विचारल्या, त्यांचं नाव आहे न्यायमूर्ती सुजाता मनोहर. आणि सध्याचे विचारले ते आहे 49वे, ज्यांचं नाव काय? न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर. 5 सप्टेंबर 2025 पासून ते या पदावर आहेत. अतिशय महत्त्वाचं आहे. समजलं? क्लिअर आहे सर्वांना? चलो जाऊयात मग पुढच्या प्रश्नाकडे. मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकृत नाव काय आहे? तर मुंबई उच्च न्यायालयाचे जे बॉम्बे हायकोर्ट आहे त्याचं ऑफिशियल नाव काय आहे? हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे. ऑप्शन काय आहे? हायकोर्ट ऑफ मुंबई, बॉम्बे सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट ऑफ ज्युडिकेचर ॲट बॉम्बे आणि महाराष्ट्र हायकोर्ट. काय नाव असेल सांगा बरं. सर्वांनी पटपट सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. सर्वांना समजतंय ना? जर लेक्चर समजत असेल, लेक्चर आवडत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की या लेक्चरचा 100% आम्हाला फायदा होणार आहे, सर्वांनी लेक्चरला लाईक करायचंय, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचंय आणि गणेश सर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे म्हणजे करायचंय. असेच दर्जेदार व्हिडिओ, काही मॅरेथॉन सेशन्स आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. कम्प्युटरचे असतील, GST असतील, त्याचप्रमाणे मॅथचा सुद्धा प्रयत्न चालू आहे की मॅरेथॉन लेक्चर यावेत, ज्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा हा होणार आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय? लेक्चरला लाईक करायचंय, शेअर करायचंय आणि चॅनलला सबस्क्राईब करायचंय. क्लिअर? तर मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकृत नाव काय? ऑफिशियल नाव काय? हायकोर्ट ऑफ ज्युडिकेचर ॲट मुंबई. तुम्हाला लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. समजतंय सर्वांना? क्लिअर आहे? चलो आता आपण बघून घेऊया काय झालं होतं. ज्या वेळेस मुंबई उच्च न्यायालयाची बॉम्बे हायकोर्टची स्थापना झाली होती, त्यावेळेस त्याचं नाव काय ठेवलं होतं? 14 ऑगस्ट 1862ला नाव काय ठेवलं होतं? महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, हायकोर्ट ऑफ ज्युडिकेचर ऑफ बॉम्बे हे नाव ठेवलं होतं. बरोबर आहे? आता महत्त्वाचं, कोणत्या कायद्याने स्थापना झाली होती ते मी परत एकदा सांगतो. इंडियन हायकोर्ट ॲक्ट 1861 हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे कायदा. महत्त्वाचं, आपण जर बघितलं ना, आता बॉम्बे शहराचं नाव मुंबई करण्यात आलेलं आहे. बरोबर आहे? परंतु अजूनही जर तुम्ही बघितलं तर या हायकोर्टचं नाव काय आहे? बॉम्बेच आहे. परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. समजलं? फक्त बॉम्बे हायकोर्ट नाही, अजून सुद्धा 2 हायकोर्ट आहेत ज्याचं नाव तुम्ही जर बघितलं ऑलरेडी, म्हणजे शहराचं नाव बदललेलं आहे परंतु त्या हायकोर्टचं नाव अजून तेच आहे. सगळ्यात पहिलं काय आहे? आपण जर बघितलं तर मद्रास हायकोर्ट. आता मद्रासचं नाव काय आहे? चेन्नई म्हणतो आपण मद्रासला. बरोबर आहे की नाही? मद्रासचं नाव चेन्नई करण्यात आलंय, परंतु हायकोर्टचं नाव अजून काय आहे? मद्रासच आहे. बरोबर आहे? कलकत्ता हायकोर्ट. आता कलकत्ताचं नाव काय आहे? कोलकाता. परंतु तरीही अजून हायकोर्टचं नाव काय आहे? कलकत्ताचे. बरोबर आहे की नाही? आणि त्याचप्रमाणे बॉम्बे शहराचं नाव मुंबई करण्यात आलंय, परंतु अजूनही या हायकोर्टचं नाव काय आहे? बॉम्बे हायकोर्ट आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. समजलं? क्लिअर आहे? अतिशय महत्त्वाचं आहे. हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मी काय प्रयत्न केलाय? सोपे, अवघड, मीडियम सर्वच प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलाय बरं का, जेणेकरून तुम्हाला काय होईल? याचा फायदा होईल. जर तुम्हाला खरंच फायदा वाटत असेल, बॅच आहे, लवकरात लवकर जॉईन करून घ्या. 100% कम्प्युटरचे सर्व प्रश्न तुमचे बरोबर येतील. तुम्ही अर्थातच आपले यूट्यूबवरचे व्हिडिओ बघितले असतील, तुमच्या लक्षात आलं असेल कशा पद्धतीने शिकवलं जातंय आणि तुम्हाला याचा फायदा होणार म्हणजे होणारच. क्लिअर? चलो जाऊयात आपण पुढे. महत्त्वाचा नंबर आहे 9172988063. या नंबरवर तुम्हाला
कॉन्टॅक्ट करायचा आहे. चलो पुढचा प्रश्न. अजून एक महत्त्वाचं आहे, ज्या पण विद्यार्थी मित्रांना असं वाटतंय की आपल्याला बॉम्बे हायकोर्टची टेस्ट सिरीज पाहिजे, तर आपल्याकडे टेस्ट सिरीज सुद्धा आहे बरं का. फक्त 99 रुपयामध्ये ही टेस्ट सिरीज आहे, ज्यामध्ये तुम्ही ऑनलाईन जसा पेपर सोडवता ना तसा पेपर सोडवू शकता. तुम्ही पेपर सोडवू शकता टाइम लावून. तुमचे सर्व प्रश्न सोडवायचे आहे, तुम्हाला लगेच तुमचे मार्क्स पण त्या ठिकाणी समजणार आहेत. त्यामुळे ज्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची त्यांनी सुद्धा आपल्या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे बरं का. महत्त्वाचं लक्षात ठेवा, यामध्ये सब्जेक्ट वाईज सुद्धा टेस्ट आहेत, त्याचप्रमाणे पूर्ण सिलेबसवर सुद्धा आपण टेस्ट घेणार आहोत. लक्षात ठेवायचं आहे, ऑलरेडी 5 टेस्ट आपण अपलोड केलेल्या आहेत, बाकीच्या टेस्ट सुद्धा अजून 10 टेस्ट त्यामध्ये अपलोड होणार आहे. ज्यांना ही टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे, ज्यांना पण बॅच जॉईन करायची आहे, त्यांनी आपल्या दिलेल्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. चलो जाऊयात आपण पुढे जर बघितलं, पुढचा प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या अधिकार क्षेत्रामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? मला पर्सनली असं वाटतंय की हा प्रश्न येणार म्हणजे येणार. मला असं वाटतं बरं का पर्सनली, किंवा कोल्हापूर सर्किट बेंच जे आहे त्यावर प्रश्न कोणत्या ना कोणत्या पद्धतीने विचारतील असं मला वाटतंय. चला सांगा, या प्रश्नाचं उत्तर काय येईल? प्रश्न काय आहे, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या अधिकार क्षेत्रात एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? पहिलं म्हणजे प्रश्न हा विचारतील की बॉम्बे हायकोर्टची मुंबई उच्च न्यायालयाची सर्किट बेंच जी आहे ही कुठे स्थापन करण्यात आली, असा प्रश्न विचारतील बरं का. कुठे आहे? कोल्हापूर या ठिकाणी. आणि एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो या सर्किट बेंच मध्ये? एकूण 6 जिल्ह्यांचा. आपण काय करूया, या कोल्हापूर सर्किट बेंच बद्दलच सर्व माहिती घेऊया, म्हणजे कसाही प्रश्न आला माझा चुकता कामा नये, हा माझा उद्देश. क्लिअर आहे? चलो आता आपण बघूया बरं का. महत्वाचं, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचची स्थापना कधी झाली किंवा याचं उद्घाटन कधी झालंय? 17 ऑगस्ट 2025. कधी झालं? 17 ऑगस्ट 2025. आणि कामकाज सुरू झालंय 18 ऑगस्ट 2025 ला. हे उद्घाटन कुणाच्या हस्ते झालंय? भारताचे सरन्यायाधीश त्यावेळेस कोण होते हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता भारताचे सरन्यायाधीश होते, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यानंतर बॉम्बे हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश हे सर्वजण उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये 17 ऑगस्ट 2025 ला बॉम्बे हायकोर्टच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन झालंय. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 ऑगस्ट 2025 पासून कामकाज सुद्धा सुरू झालेलं आहे. हे तुम्हाला महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. मग प्रश्न काय तयार होतो, सर्किट बेंच म्हणजे नेमकं काय असतं? सर्किट बेंच म्हणजे काय? हे टेम्पररी किंवा अस्थायी विभाग, आपण काय म्हणतो, तात्पुरता किंवा अस्थायी विभाग, विशिष्ट कालावधीसाठी या ठिकाणी सुनवाई होते बरं का. विशिष्ट कालावधीसाठी सुनवाई होते. जे पण प्रलंबित खटले आहेत त्यांच्यासाठी, या भागातले ज्यांच्यासाठी कायमस्वरूपीचे नाही, असं हे महत्वाचं तात्पुरता विभाग. सर्किट बेंच म्हणजे काय? तात्पुरता विभाग, तात्पुरती बेंच, ज्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग कोणत्या 6 जिल्ह्यांना या ठिकाणी फायदा होणार आहे किंवा अधिकार क्षेत्र कोणते 6 जिल्हे आहेत? एक आहे कोल्हापूर, दुसरा आहे सांगली, नंतर आहे सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. 6 जिल्हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. असा प्रश्न विचारतील, खालीलपैकी कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही? तुम्हाला माहिती पाहिजे, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर या 6 जिल्ह्यांचा समावेश होतो. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. मला असं वाटतं हा प्रश्न खूपच जास्त महत्वाचा आहे. IMP करून ठेवतो. सर्वांनी कोल्हापूर सर्किट बेंच बद्दल व्यवस्थित अभ्यास करून जा, महत्वाचं आहे. जाऊयात आपण पुढचा प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचे डिझाईन खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश वास्तुविशारद म्हणजे आर्किटेक्चर, त्यावेळेस कोण होता आर्किटेक्ट, ज्याने केले आहे? एडविन लुटियन्स, जॉर्ज विटेट, कर्नल J.A. फुलर की F.W. स्टीव्हन्स? हा प्रश्न खूपच जास्त अवघड झाला बरं का आता. पण आपला उद्देश काय आहे? सोपा प्रश्न विचारला चुकता कामा नये, अवघड विचारला तरी, आणि खूपच जास्त विचारला अवघड, आउट ऑफ द बॉक्स आपण ज्याला म्हणतो ना, तरी पण माझा चुकता कामा नये, यासाठी घेतलेला प्रश्न कोणता आहे? मुंबई उच्च न्यायालयाच्या बॉम्बे हायकोर्टची जी इमारत आहे त्याचं डिझाईन कुणी बनवलं होतं? कोण होते आर्किटेक्ट त्यावेळेस की त्यांनी हे डिझाईन बनवलंय? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कर्नल J.A. फुलर. परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो. कर्नल J.A. फुलर यांनी या प्रकारे बॉम्बे हायकोर्टच्या इमारतीचं उद्घाटन केलेलं तुम्हाला दिसून येणार आहे. समजलं सर्वांना? आता आपण बघूया बरं का, महत्वाचं, कर्नल J.A. फुलर यांनी काय केलं? बॉम्बे हायकोर्टची जी इमारत आहे त्याचं डिझाईन बनवलं होतं. क्लिअर आहे? हे रॉयल इंजिनियर्स मधले एक महत्वाचे अधिकारी होते.
ते पण लक्षात ठेवा. आणि 1878 मध्ये पूर्ण बांधकाम झालं, म्हणजे बांधकाम चालूच होतं आणि पूर्ण बांधकाम कधी झालं? 1878 मध्ये. अजून एक प्रश्न तुम्हाला विचारतील बरं का, मला असं वाटतंय खूपच अवघड प्रश्न विचारायचा असला तर एक तुम्हाला हे बॉम्बे हायकोर्टचे वास्तू म्हणजे आर्किटेक्ट कोण होते, डिझाईन कोणी बनवलं, हा प्रश्न विचारतील. किंवा प्रश्न विचारतील ही जी इमारत आहे कोणत्या शैलीमधली आहे, कोणत्या शैलीमधली आहे, तर ती आहे व्हिक्टोरियन गॉथिक रिवायवल. व्हिक्टोरियन गॉथिक रिवायवल ही एक शैली बरं का, बांधकाम शैली आहे. महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, त्या शैलीमध्ये बांधलेलं आहे व्हिक्टोरियन गॉथिक रिवायवल ही शैली. आणि डिझाईन करणारे व्यक्ती कोण? कर्नल जे फुलर. हे खूपच अवघड प्रश्न विचारायचे असले तर विचारतील, तरी पण तुम्ही थोडक्यात लक्षात ठेवा. आता एडविन लुटियन्स, बाकीचे जे ऑप्शन आहेत ना त्यांच्याबद्दल सांगतो. हे प्रश्न विचारण्याची मला वाटत नाही हे प्रश्न येतील, पण घेतले आपण इन्फॉर्मेशन तर सांगून टाकतो. काय एडविन लुटियन्स यांनी इंडिया गेट आणि जुनं जे म्हणजे राष्ट्रपती भवन जे आहे हे कुणी बांधलं होतं, याचं डिझाईन कुणी केलं होतं? एडविन लुटियन्स. त्यानंतर जॉर्ज विटेन यांनी गेटवे ऑफ इंडिया, इंडिया गेट वेगळे आणि गेटवे ऑफ इंडिया वेगळे बरं का. गेटवे ऑफ इंडिया, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम आणि इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स याचं डिझाईन कुणी केलं होतं? जॉर्ज विटेटने केलंय. महत्त्वाचं FW स्टीव्हन्स यांनी व्हिक्टोरिया टर्मिनस जे आहे ना त्याचं डिझाईन केलेलं आहे. आणि महत्त्वाचं BMC जे आहे ना म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका, त्याचं डिझाईन कोणी केलं होतं असा प्रश्न जर विचारला तर FW स्टीव्हन्स आहेत. लक्षात ठेवा. मला असं वाटतं यांच्यावर प्रश्न नाही विचारणार, पण हे तुम्हाला थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे मी सांगितलं ना, सोपे अवघड कसेही प्रश्न येऊ द्या, तुमचे आलेच पाहिजे, हा माझा या ठिकाणी मुख्य उद्देश आहे. क्लिअर? चलो जाऊयात पुढे. पुढचा प्रश्न आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती असते? 60 वर्ष, 62 वर्ष, 65 वर्ष की 68 वर्ष? आता आपल्याला बघायचं आहे की भारताच्या घटनेमध्ये नेमकं हायकोर्टचे जजेस आहेत किंवा हायकोर्ट आहे याबद्दल काय काय तरतूद आपल्याला दिलेली आहे ते थोडक्यात आता बघायचं बरं का. महत्त्वाचं तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय किती असते? 62 वर्ष. पर्याय क्रमांक 2 ज्यांनी उत्तर दिलंय अतिशय महत्त्वाचं आहे. समजलं? आता लक्षात घ्या, आपली जी न्यायव्यवस्था आहे ना सगळ्यात वरती असतं सर्वोच्च न्यायालय. काय? सर्वोच्च न्यायालय. त्याच्यानंतर उच्च न्यायालय, बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर कनिष्ठ न्यायालय. अशा प्रकारची आपली रचना आहे, बरोबर आहे की नाही? आपण जर बघितलं, महत्त्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, सर्वोच्च न्यायालयाचं कलम आहे कलम 124 ते 147. त्यानंतर उच्च न्यायालयाचं कलम आहे 214 ते 233, बरोबर आहे, आणि कनिष्ठ न्यायालयाचं आहे 234 ते 237, बरोबर आहे की नाही? हे खालचे दोन जरा चेक करून घ्या बरं का तुम्ही. उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालयाचे आहेत जे महत्त्वाचे कलम आहेत चेक करून घ्या. सर्वोच्च न्यायालयाचं बरोबर आहे कलम 124 ते 147. आपण यावर अजून सुद्धा प्रश्न घेणार आहेत, पण तुम्हाला हे थोडक्यात लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काय सांगितलं मी? तर सर्व आपले जे हायकोर्ट आहे यातील जे न्यायाधीश आहे त्यांचं निवृत्त रिटायर व्हायचं वय किती आहे? 62 वर्ष. आता आपल्याला सर्व डिटेलमध्ये माहिती घ्यायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं लक्षात ठेवा की उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत ना त्यांना शपथ कोण देतं? त्यांना लक्षात ठेवा ही राज्यपालांच्या समोर शपथ घ्यावी लागते. एवढा एकच पॉईंट असा आहे जो वेगळा आहे. का बरं? ते तुम्हाला कळेल बरं का. आता लक्षात ठेवा की हायकोर्टचे जे न्यायाधीश आहेत त्यांना जर शपथ घ्यायची असेल कुणाच्या समोर घेतात? एक तर राज्यपाल किंवा राज्यपालांनी ज्या व्यक्तीची नियुक्ती केली आहे त्या व्यक्तीच्या समोर शपथ घ्यावी लागते. अतिशय महत्त्वाचा आहे हा पहिला पॉईंट बरं का. त्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत यांचा कार्यकाळ किती असतो? निवृत्त होण्याचा 62 वर्षाचा. निवृत्त होण्याचा कार्यकाळ असतो, अपॉइंट करण्याचा कोणताही कार्यकाळ नसतो बरं का. त्यासाठी वेगळी पात्रता असते, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त सध्या लक्षात ठेवा निवृत्त होण्याचा कार्यकाळ वय किती आहे? 62 वर्ष. आणि 65 वर्ष कुणाचं आहे? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश जे आपले सुप्रीम कोर्टमधले न्यायाधीश आहेत ना वयाच्या 65व्या वर्षी रिटायर होतात. हायकोर्टमधले जे जजेस आहेत न्यायाधीश आहेत ते लक्षात ठेवा कितव्या वर्षी? तर वयाच्या 62व्या वर्षी रिटायर होतात. महत्त्वाचं आहे शपथ त्यांना कुणासमोर घ्यावी लागते? तर ते आहे राज्यपाल. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. आपण जर बघितलं लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणजे हायकोर्टचे जजेस जे आहेत हे आपला राजीनामा कुणाकडे सोपवतात? सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, राज्यपाल, राष्ट्रपती, मुख्यमंत्री. कुणाकडे सोपवणार आहे सांगा पटपट. या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे आपल्या?
पटपट सर्वांनी सांगायचंय. कुणाकडे सोपवणार आहेत तर राष्ट्रपती पर्याय क्रमांक 3. मी इतक्या वेळेस सांगत होतो ना की तुम्हाला हा पॉईंट लक्षात ठेवा, शपथ कुणासमोर घेतात ते तुम्हाला आता कळेल बरं का, ते आता तुम्हाला कळेल. महत्वाचं, जर हायकोर्टच्या न्यायाधीशांना आपला राजीनामा द्यायचा असेल ना तर ते राजीनामा कुणाकडे द्यावा लागतो त्यांना? राष्ट्रपतींना. राजीनामा कुणाकडे देतात? राष्ट्रपतींकडे. पदावरून दूर करायचं असेल तर महत्वाचं लक्षात ठेवा, त्याच्यासाठी सुद्धा एकदम कठीण प्रोसेस आहे बरं का. त्याच्यासाठी सुद्धा कशी आहे? कठीण प्रोसेस आहे. महत्वाचं, त्यांना फक्त 2च कारणावरून काय केलं जाऊ शकतं? आपल्या पदावरून दूर केलं जाऊ शकतं. त्यांना पदावरून दूर कोण करतं? राष्ट्रपती. राजीनामा द्यायचा असलं तर कुणाकडे द्यावा लागतो? राष्ट्रपती. त्यांची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती. परंतु एकच पॉईंट असा आहे की त्यांना शपथ कुणासमोर घ्यावी लागते? राज्यपालांसमोर. प्रश्न तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी विचारणार. समजलं? राजीनामा देतात राष्ट्रपतींकडे. आता पदावरून दूर कसं केलं जाऊ शकतं? 2च गोष्टी. एक आहे महत्वाचं की त्यांचं सिद्ध झालेलं गैरवर्तन, त्याचप्रमाणे अकार्यक्षमता म्हणजे प्रूव्ड मिसबिहेवियर, आणि महत्वाचं इनकॅपॅसिटी, या 2 कारणावरून त्यांना पदावरून दूर केलं जाऊ शकतं. लक्षात ठेवा, सध्या तुम्हाला माहिती आहे एका हायकोर्टचे जज जे आहेत त्यांच्या विरुद्ध अशा प्रकारची कारवाई चालू आहे, म्हणून या पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जस्टिस वर्मा तुम्ही नाव ऐकलं असेल, त्यांच्यावर या प्रकारची कारवाई चालू असल्यामुळे हा प्रश्न आपल्याला परीक्षेसाठी महत्वाचा ठरतो. समजले सर्वांना? मग आता काय केलं जातं? संसदेच्या दोन्ही सभागृहांनी म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा यांनी या महत्वाचं एक ठराव मंजूर करून तो राष्ट्रपतींकडे शिफारस करावी लागते आणि त्यानंतर राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करतात. आता लक्षात ठेवा, हा जो ठराव आहे ना हा दोन्ही सभागृहामध्ये वेगवेगळा पास व्हावा लागतो बरं का. दोन्ही सभागृहामध्ये वेगळा आणि तो विशेष बहुमताने पास व्हावा लागतो. त्याच वेळेस काय केलं जाऊ शकतं? राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतात. म्हणजे तुमची एक गोष्ट लक्षात येत असेल, जे न्यायाधीश असतात ना, म्हणजे सुप्रीम कोर्टच्या असू द्या, हायकोर्टच्या असू द्या, यांना पदावरून दूर करणं एवढी सोपी गोष्ट नाही बरं का. का बरं? त्यांना महत्वाचं की त्यांनी कोणताही निर्णय देताना, आपलं कार्य बजावताना, न्यायदानाचं काम करताना कोणत्याही, महत्वाचं लक्षात ठेवा, कोणत्याही दबावाखाली काम करू नये, त्यांना पूर्णपणे सुरक्षा मिळावी, हा उद्देश आहे या ठिकाणी, की त्यांना पदावरून दूर करणं एवढं सोपं नाहीये. राहील लक्षात सर्वांना? समजलं? महत्वाचा पॉईंट सर्वांना क्लिअर झाला असेल. पुढे जर आपण बघितलं, राजीनामा सांगितला, पदावरून दूर करणं सांगितलं, त्यानंतर महत्वाचं शपथ सांगितली आणि कार्यकाळ सांगितला. चलो आता आपण काय करूया, पुढे जाऊया. महत्वाचं, संविधानाच्या कोणत्या भागामध्ये उच्च न्यायालयाबद्दल तरतुदी आहेत? भाग 5, भाग 6, भाग 4 की भाग 7? कशामध्ये आहेत सांगा. मी जास्तीत जास्त प्रश्न व्यवस्थित घेण्याचा प्रयत्न केलेला आहे बरं का. कारण की तुम्हाला हे प्रश्न विचारतील. अजून एक लेक्चर येणार आहे, याच पद्धतीचं एक लेक्चर येणार आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील, एवढं मात्र नक्की. चला, संविधानाच्या कोणत्या भागामध्ये उच्च न्यायालयाबद्दल तरतुदी आहेत? तर ती आहे भाग 5. लक्षात ठेवा, उच्च न्यायालयाबद्दल तरतुदी आपण जर बघितलं संविधानाच्या कशामध्ये? भाग 6 मध्ये आहेत. कशामध्ये? भाग 6 प्रकरण 5 मध्ये. तुम्हाला जर विचारलं सर्वोच्च न्यायालय याबद्दल तरतुदी भाग 5 मध्ये, सुप्रीम कोर्ट बद्दल भाग 5, आणि आपल्याला विचारलं हायकोर्ट बद्दल तर भाग 6. लक्षात ठेवायचं. आता हे महत्वाचे कलम आहेत जे तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. सगळ्यात पहिल्यांदा कलम 214 काय सांगतं आपल्याला? प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल. कलम 214. कलम 215 काय सांगतं? हे कोर्ट ऑफ रेकॉर्ड असेल. उच्च न्यायालय जे असेल हे अभिलेखागार किंवा कोर्ट ऑफ रेकॉर्ड असेल. महत्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कलम 215 नुसार. कलम 216 काय सांगतं? की उच्च न्यायालयामध्ये एक असतील मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश असतील, परंतु यांची संख्या कोण ठरवतं? इतर न्यायाधीशांची राष्ट्रपती ठरवतील. अतिशय महत्त्वाचा पॉईंट सांगतो, ज्या वेळेस सुप्रीम कोर्टामधले इतर न्यायाधीश ठरवायचे असतात ना, इतर न्यायाधीशांची संख्या किती असावी हे ठरवायचं असतं ना, त्यावेळेस ते काम कोण करतं? संसद करते. सुप्रीम कोर्टामध्ये इतर न्यायाधीश किती असावेत हे ठरवण्याचं काम संसदेचं आहे, परंतु हायकोर्टामध्ये मुख्य न्यायाधीशांबरोबर जे इतर न्यायाधीश किती असतील हे कोण ठरवतं? राष्ट्रपती ठरवतात. अतिशय महत्त्वाचा फरक आहे, समजून घ्या. त्यानंतर जर आपण बघितलं की 217 काय सांगतंय? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती करतात. राहील लक्षात सर्वांना? अतिशय महत्त्वाचं आहे. कलम 219 काय सांगतं? की उच्च न्यायालयाच्या जे न्यायाधीश आहेत शपथ कुणासमोर घेतात? राज्यपालांसमोर घेतात.
त्यानंतर जर आपण बघितलं महत्त्वाचं कलम 220 काय सांगते, एका उच्च न्यायालयातून म्हणजे एका हायकोर्टमधून दुसऱ्या हायकोर्टमध्ये जर बदली करायची असेल न्यायाधीशांची होऊ शकते. महत्त्वाचं लक्षात ठेवायचं काय आहे, कलम 222 आहे बरं का, कलम 220 या ठिकाणी नाहीये. आलं लक्षामध्ये. आता बंदी आपण जर बघितलं रिट्स जे आहेत ना दोन प्रकारचे आहे बरं का. रिट्स जर बघितलं कलम 32 आणि कलम 226, कलम 32 आणि कलम 226 याच्यामध्ये काय आहे, रिट्स काढण्याचा अधिकार आहे बरं का. काय आहे, रिट्स काढण्याचा अधिकार कुणाला आहे, हायकोर्टला आणि सुप्रीम कोर्टला. सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय कोणत्या कलमानुसार रिट्स जारी करू शकतं, ते आहे कलम 32 आणि कलम 226 नुसार कोण रिट्स जारी करू शकतं, ते आहे हायकोर्ट. तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. परीक्षेला डायरेक्ट प्रश्न या ठिकाणी विचारतात. आलं लक्षामध्ये, क्लिअर आहे. त्यानंतर तुम्हाला एक घटना दुरुस्ती सांगतो, 7वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवा बरं का. कितवी, 7वी घटना दुरुस्ती आहे 1956 ची. यानुसार काय सांगण्यात आलं की एकाच म्हणजे दोन राज्यांसाठी एकच हायकोर्ट काम करू शकतं. काय आहे, दोन राज्यांसाठी एकच हायकोर्ट काम करू शकतं. हे कशामध्ये सांगितलंय, हे कोणत्या घटना दुरुस्तीने सांगितलं, 7वी घटना दुरुस्ती 1956. अतिशय महत्त्वाचं आहे. समजतंय सर्वांना, इथपर्यंत क्लिअर होतंय. चलो पुढचा प्रश्न आपल्याला काय सांगतो तो आपण बघूया. भारतामध्ये सध्या एकूण किती उच्च न्यायालय आहेत, 21, 24, 25 की 28? चला सांगा बरं पटपट सर्वांनी. महत्त्वाचा प्रश्न आहे, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला सर्वांना समजतंय, क्लिअर होतंय. चलो तर भारतामध्ये सध्या जर आपण बघितलं 25 हायकोर्ट आहेत. किती, 25 उच्च न्यायालय आहेत. परीक्षेला डायरेक्ट प्रश्न तुम्हाला विचारणार, माहिती असणं गरजेचं आहे. आता मी काय केलंय, या ठिकाणी चार्ट घेतलेले बरं का. भारतामध्ये जितके पण उच्च न्यायालय आहेत म्हणजे जितके पण हायकोर्ट आहेत ना, ते त्यांचं नाव काय आहे, त्यांचं स्थापना वर्ष कोणतं आहे, त्याचप्रमाणे कोणकोणतं अधिकार क्षेत्र त्यांचं आहे, त्यानंतर त्यांचं मुख्य ठिकाण कोणतं आहे म्हणजे प्रिन्सिपल सीट कोणतं आहे, आणि त्यांचं खंडपीठ कुठे कुठे आहेत, हे सर्व मी घेतलंय. आता सर्व मी सांगत बसणार आहे का, नाही. तुम्ही काय करायचं आहे, आपल्या टेलिग्राम चॅनल किंवा आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, त्यावर मी ही PDF टाकणार आहे. तुम्हाला सर्व माहिती होईल. आपल्याला इतकं जास्त महत्त्वाचं रट्टा मारत बसायचं नाही. तुम्ही लक्षात काय ठेवा, बॉम्बे हायकोर्टबद्दल लक्षात ठेवा. सगळ्यात पहिलं कोणतं होतं, कलकत्ता हायकोर्ट होतं, आणि सगळ्यात शेवटचं कोणतं आहे एवढंच तुम्ही लक्षात घ्या. त्यावर तुम्हाला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. पण जर एखाद्याला वाचायचं असेल, मी सर्व या ठिकाणी काय केलंय, घेतलेलं आहे. आता कलकत्ता हायकोर्ट जे आहे, कलकत्ता हायकोर्टची स्थापना सगळ्यात अगोदर झालेली 1862 मध्ये. बघितलं की नाही आपण. मग या कलकत्ता हायकोर्टच्या अंडर कोणकोणते अधिकार क्षेत्र कुठे आहे, पश्चिम बंगाल आहे, अंदमान निकोबार बेट आहेत. हे पण लक्षात ठेवा, प्रश्न विचारतील. अंदमान निकोबार बेट हे कोणत्या हायकोर्टच्या अधिकार क्षेत्रात येतात, कलकत्ता हायकोर्ट आहे, बरोबर आहे. यांचं प्रिन्सिपल सीट कुठं आहे, कोलकाता. आणि जर आपण बघितलं यांचे खंडपीठ कुठं आहे, एक आहे पोर्ट ब्लेअर आणि एक आहे जलपाईगुडी. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बॉम्बे हायकोर्ट बद्दल मला असं वाटतंय आपण ऑलरेडी काय केलंय, बघितलेलं आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. अजून तुम्हाला काय प्रश्न विचारतील ते मला बघू द्या एकदा. आता महत्त्वाचं काय, तुम्हाला विचारतील अजून कोणतं विचारतील, केरळ हायकोर्ट. हे लक्षात ठेवा बरं का. केरळ हायकोर्ट मी का बरं सांगतोय, कारण की लक्षद्वीप हा जो प्रदेश आहे ना, लक्षद्वीप हे कोणत्या हायकोर्टच्या अधिकार क्षेत्रात येतं, केरळ हायकोर्ट. तुम्हाला हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. एक्स्ट्राचा पॉईंट आहे परंतु विचारला जाऊ शकतो, अतिशय महत्त्वाचं आहे. समजलं. त्याच्यानंतर पॉंडिचेरी एक लक्षात ठेवा, ज्याला आपण पुदुचेरी असं म्हणतो, म्हणजे पुदुचेरीच नाव आहे, आधी पॉंडिचेरी म्हणायचे. पुदुचेरी हे कोणत्या हायकोर्टच्या अधिकार क्षेत्रात येतं, ते आहे मद्रास हायकोर्ट. हे तुम्हाला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे एक्स्ट्राचे जे पॉईंट आहेत जे मला असं वाटतं विचारले जाऊ शकतात ते मी सर्व कव्हर करून घेतोय. बाकी ज्यांना असं वाटतं की आपल्याला सर्व PDF वाचायची, तुम्ही वाचू शकता बरं का. मी सर्वच डिटेलमध्ये घेतलंय जेणेकरून तुम्हाला दुसरं कुठेही काही बघायची आवश्यकता पडू नये. इथंच सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर होऊन जाव्यात. समजलं सर्वांना. आणि हे सगळ्यात शेवटचं आपली एक राहिलेली आहे, ते सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. क्लिअर, आलं लक्षामध्ये. चलो तर मला सांगा पटपट सर्वांनी, लेक्चर सर्वांना कसं वाटलेलं आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला सर्वांनी लाईक करायचं आहे, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्हाला कॉल करायचा आपल्या नंबरवर 9172988063 9172988063 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि बॅच जॉईन करून घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, तसंच अजून कोणत्या टॉपिकवर आपण लेक्चर घेतले पाहिजेत हे तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी त्यावर लेक्चर घेण्याचा प्रयत्न करेल. अजून तुम्हाला सांगतो, एक लेक्चर येणार आहे हायकोर्ट संबंधी जे पण प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा कोर्ट या टॉपिकवर जे पण प्रश्न विचारले जाऊ शकतात ना, त्यातले बरेचसे प्रश्न मला असं वाटतंय बऱ्याचशा कन्सेप्ट मी या लेक्चरमध्ये कव्हर केल्यात. अजून सेम असंच एक लेक्चर येणार आहे आपलं, ज्यामध्ये बाकीच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर करतो. तुम्ही ते 2 लेक्चर जर व्यवस्थित बघितले तर तुम्हाला त्यातून प्रश्न येणार म्हणजे येणार, 100% प्रश्न येणार. हे तुम्ही आत्ताच सांगतो. व्यवस्थित लेक्चर बघून घ्या, फायदा होईल तुम्हाला. आणि अजून कोणत्या टॉपिकवर, मग कम्प्युटरचा टॉपिक असेल किंवा GK GSचा कोणता टॉपिक असेल, तुम्ही मला नक्की कमेंट करू शकता आणि सांगू शकता की सर या टॉपिकवर लेक्चर घ्या. आपण 100% त्यावर लेक्चर घेणार आहोत. आणि तुमचा हायकोर्टचा पेपर होईपर्यंत अशाच पद्धतीने लेक्चर येत जातील, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. काही मॅरेथॉन लेक्चरसुद्धा आपण घेणार आहे. आपण टेस्ट पण सॉल्व करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल. समजलं? चलो, परत एकदा लेक्चर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. फक्त लेक्चर आवडत असेल, तुम्हाला त्याचा फायदा वाटत असेल, लेक्चरला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि गणेश सर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू सो मच. भेटूयात आपल्या पुढच्या दर्जेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.